नमस्कार. मी इंदर गावामध्ये संघटनेच्या मीटिंगसाठी आज आम्ही सगळे इकडे उपस्थित आहोत. आम्ही इंदर गावामध्ये किती निधी आणला मी आमदार नसताना, कारण का मी भारतीय जनता पक्षाचा इकडचा प्रभारी या मतदारसंघात असल्यामुळे तेव्हा जे काही विकास कामांची यादी जायची ती माझ्याच पत्रावर जायची. तेव्हापासून ते आतापर्यंत जी विकास कामं माझ्या पत्रावर इकडे आणण्यात आली, नंतर कोणी जोडली असती तो भाग वेगळा आहे, पण माझ्याकडे ते सगळे पत्र आहेत. ही सगळी विकास कामं पहिल्या यादीवर 6,51,00,000 ही रकमेचे खडीकरण, डांबरीकरण, त्याच्यामध्ये पंतप्रधान ग्राम सडक योजनेचे 4 कोटी 5 कोटीची कामं आणि बाकीची 5, 25, 12 ही सगळी यादी मी तुमच्याकडे देतोय. ही फक्त चिंदर गावाची यादी तुम्हाला मी सांगितली. चिंदर गावामध्ये जेवढी कामं झाली, सुशोभीकरणाचं जे तलावाचं काम इकडे सुरू आहे ते पण राणे साहेबांच्या आदेशावर इकडे संबंधित मंत्री तेव्हा मंगलप्रभात लोढा साहेब आणि साहेबांचं आणि त्यांचं बोलणं झालं आणि म्हणून इकडून आपल्याला ती वर्क ऑर्डर मिळाली. मी तुम्हाला ही सगळी यादी देतो. म्हणजे चिंदर गावामध्ये परिसराची यादी द्यायची ती पण माझ्याकडे आहे. म्हणजे जी इतर कामं आहे ती जवळपास एक 70-80 लाखाची असते. त्याच्यामध्ये आचरा आलं, त्याच्यामध्ये वांगणी आलं, त्याच्यामध्ये हिरनेवाडी आली. ही सगळी परिसराची कामं ही जवळपास 70-80 लाखाची परिसराची सांगितलं. फक्त चिंदर गावामध्ये चिंदर 6,51,00,000 यादी माझ्याकडे आहे. ती मी तुम्हाला सुपूर्द करतो. आपण ते व्हेरीफाय करून घ्या. म्हणजे कामं कोणी केली त्याचं सपोर्टिंग डॉक्युमेंट माझ्याकडे आहे. आता जी काय आम्ही कामं करतो त्याची यादी माझ्याकडे आहे. म्हणून कोणी गावामध्ये दिशाभूल करत असेल ते योग्य नाही. आमच्याकडे पुरावे, आम्हाला कोणाचंही श्रेय घ्यायचं नाही, पण नको त्या कामामध्ये जर श्रेय कोण स्वतःकडे घेत असेल, त्यांनी एक गाडीचं त्याच्यामध्ये काही संबंध नसताना तर आम्हाला ते मान्य नाही. म्हणून मी तुमच्याकडे हे स्पष्टीकरण दिलेलं आहे.